नमस्कार, मी अभिषेक खेरडे हवामान शेती आणि तंत्रज्ञान यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करत आहे। तर शेतकरी मित्रांनो, जसे की आपण मागील अंदाजमध्ये जे सांगितलेले होतं ठीक त्यानुसार सध्या परिस्थिती घडत आहे। तर आता आपण बघूया पुढील परिस्थितीचा अंदाज। तर काय होतंय, आपण एकदा सध्याच्या ज्या भौगोलिक स्थिती जे घडत आहे त्यावर एक नजर टाकूया। तर सध्याचा जो मान्सून ट्रफ आहे तो जैसलमेर, रोहतक, इकडे सतना, नंतर इकडे झारखंडमध्ये, तसेच त्याचं जे खालचं जे दक्षिण टोक आहे ते आपल्या दिघामध्ये, पश्चिम बंगालच्या दिघामध्ये आणि इकडे बंगालच्या उपसागरापर्यंत असा हा जो मान्सून जो ट्रफ आहे तो आपल्या नॉर्मल पोझिशनच्या दक्षिणेकडे जास्त झुकलेला आहे। तर आणखीन काय होत आहे की इथे एक नवीन सायक्लोनिक सर्क्युलेशन बनताना दिसत आहे। बंगालच्या उपसागरामध्ये एक नवीन सायक्लोनिक सर्क्युलेशन बनताना दिसत आहे, जे आणखीन पुढील म्हणजे जे 26 तारखेपर्यंत त्याचा आपल्याला पुढील मार्गामध्ये त्याचा एक हलकसा आपल्याला कळणार आहे। आणि आपण एक आपल्या राज्याची एक पोझिशन बघूया। काय झालंय की आपला जो उत्तर महाराष्ट्र आहे आणि उत्तर केरळ या दरम्यान एक ऑफशोर ट्रफ बनलेला आहे। त्यामुळं काय होतंय की या येत्या 3 दिवसामध्ये या उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा या भागामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस आपणास आजपासूनच बघायला मिळेल। आणि परत एकदा इकडे जो अरबी समुद्रातील जो आपण एक लो प्रेशरचा जो सांगितलेला होता, तर हा जो लो प्रेशर आहे तो आज जवळपास पश्चिम महाराष्ट्राकडे वरताना दिसतोय। पश्चिम महाराष्ट्र नंतर उद्यापासून तो थोडा उत्तरेकडे सरकताना दिसतोय आणि निवळताना दिसतोय। तर याचा प्रभाव म्हणून सुद्धा या 3 दिवसामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस आपणास बघायला मिळेल। मध्य महाराष्ट्रामध्ये जवळपास 12 सेंटीमीटरच्या त्या किंवा त्यापेक्षाही जास्त पाऊस होऊ शकतो। तसेच मराठवाडा विभागामध्ये 7 सेंटीमीटरपेक्षा जास्त किंवा तेवढा पाऊस हा या येत्या 3 दिवसामध्ये होणार आहे। विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामधील बुलढाणा, अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण हे जास्त राहील। तसंच इकडे वाशिमचा भाग या भागामध्ये पण पाऊस जास्त राहील। खानदेशमध्ये याचं जे सावट आहे ते जळगाव पर्यंत जाईल। धुळे, नंदुरबार, नाशिक या तसेच नगर जिल्ह्याला याचा हा जोरदार असा रेड अलर्ट मी देतोय। आणि आज पश्चिम महाराष्ट्र मध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच पश्चिम भाग या भागामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस आपणास आजपासून पुढील 3 दिवस बघायला मिळेल। तर आता आपण बघूया संक्षिप्त मॉडेलनुसार। तर शेतकरी मित्रांनो, जसे की आपण बघत आहात ग्राफिकच्या सहाय्याने, तर एक साधारण जबलपूरकडे छत्तीसगड दरम्यान जबलपूरच्या उत्तरेला जो आताचा जो कमी दाब आहे तो आपल्यास दिसत आहे। त्याचा जो मार्ग आहे तो मध्य प्रदेश ते राजस्थान होत निवळणार आहे। दुसरं इकडे एक कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते अरबी समुद्रात बनलेलं आहे। अरबी समुद्रातील जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते आज याचा जो मार्ग आहे तो थोडा पश्चिम महाराष्ट्राकडे आपल्यास जाताना दिसतोय। तर त्याच अनुषंगाने आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार ते अति जोरदार तीव्र स्वरूपाचा पाऊस राहील। त्याचा पडसाद हे संभाजीनगर, जालना, बीड, माजलगाव या परिसरामध्ये पण बघायला मिळेल। तिकडे छत्तीसगडवरील सध्याचा जो कमी दाब आहे त्याच्या प्रभावामुळे विदर्भामध्ये अमरावती जिल्हा, नागपूरचा उत्तर भाग, वर्धा जिल्हा, भंडारा, गोंदिया तसेच इकडे अकोला, बुलढाणा या भागामध्ये पण आज जोरदार असा पाऊस आपणास बघायला मिळेल। हे जे कमी दाबाचं जे क्षेत्र आहे ते आपण बघू शकता राजस्थान ते गुजरातकडे जाताना दिसतंय। साधारण 27 तारखेला ते निवळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बघूया नेमकं आज जे आहे ते काळजी करणारं वातावरण हे कुठे राहणार आहे। तर काळजी करण्याचं वातावरण जे आहे ते कोकण किनारपट्टी तसेच सातारा जिल्हा, महाड वगैरे या परिसरामध्ये चिपळूण परिसर खूप जोरदार ते अति तीव्र स्वरूपाचा पाऊस राहील। जवळपास 12 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो महाडला, चिपळूण भागात, पुणे जिल्हा तसेच खंडाळा वगैरे या परिसरामध्ये, पश्चिम घाटामध्ये, कल्याण
याचा पडसाद नगर जिल्ह्यामध्ये पण आपणास बघायला मिळेल. इगतपुरी, नाशिक, चांदवड, मालेगाव तर तिकडे नंदुरबार, धुळेपर्यंत हे वातावरण राहील. विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये सध्या पाऊस विश्रांती घेणार नाही आहे. हे मी मागील मेसेजमध्ये पण सांगितलेलं आहे, व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. विदर्भामध्ये हे जे वातावरण आहे ते जवळपास 27-28 पर्यंत आपणास दिसत आहे. विरळ स्वरूपात का होईना पण पाऊस राहीलच. तिकडे 29 तारखेला पुन्हा राज्यामध्ये जोर घेताना दिसतोय. 29 तारखेला जवळपास महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस राहील आणि तोही विजांच्या गडगडाटसह राहील. 30 तारखेला थोडं वातावरण कमी होतं आहे पण एकदम निवडत नाही आहे. विरळ स्वरूपात महाराष्ट्रामध्ये पाऊस राहीलच. फक्त मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं आहे 28-29 पासनं. तर इकडे परत एकदा 31 तारखेला जो एक कमी दाब बनतोय बंगालच्या उपसागरामध्ये, त्याचा पण मार्ग सध्याच्या परिस्थितीनुसार आपण बघितला तर तो ओडिसा मार्गे, झारखंड मार्गे मध्य प्रदेशकडे जाताना दिसतोय. आणि परत एकदा उत्तर महाराष्ट्राला त्याचा जोरदार पाऊस, तसेच जळगाव जिल्हा, विदर्भातील उत्तर भाग या भागामध्ये याचा पाऊस आपणास बघायला मिळेल. सप्टेंबर महिन्यामध्ये एका मागोमाग कमी दाब बनत राहतील. साधारण 3 तारखेला एक अंतर्गत कमी दाब आहे जो मध्य प्रदेशवर बनतोय. त्याचा मार्ग जर बघितला तर विदर्भावरून जाताना दिसतोय. विदर्भातील नागपूर, गोंदिया या भागामध्ये त्याचं क्षेत्र राहील. म्हणजेच 5 ते जवळपास 12 तारखेपर्यंत परत एकदा विदर्भ, उत्तर महाराष्ट्र पुन्हा एकदा झोडपून काढणार आहे हे नक्कीच. धन्यवाद. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.